वेलकम बॅक टू माय चॅनल शारदा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर आज मी बनवणार आहे पराठे। तर ते पराठे आहेत मेथीचे। तर इकडे मी 2 मेथीच्या गट्टे घेतलेले आहेत ताज्या मेथी जी आहे ती मी आता धुवून म्हणजे तोडून घेतलेली आहे। तोडून घेतली आणि आता स्वच्छ जे धुवून घेणार आहे, कारण त्याच्यात माती वगैरे राहते। तर मग ते धुवून घ्यायचे अगोदर। मग धुवून घेतल्यानंतर मग मी चिरून घेणार आहे बारीकच चिरायचे, कारण आपल्याला पराठे करायचे आहेत। तर त्याच्यामुळे काळ्या वगैरे आल्या नाही पाहिजे, म्हणून बारीक अशी चिरून घ्यायची। तर अशा मी चिरून घेतलेली आहे। असेच तुम्ही सुद्धा चिरून घ्यायची बारीक। तर पूर्ण मी चिरून घेणार आहे। तर आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे लसण, टाकलेलं आहे लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि टमाटर, हिरव्या मिरच्या टाकलेल्या 2। आता हे सर्व मी जे मिक्सरमधून काढून घेणार आहे, बारीक पेस्ट करणार आहे त्याची पराठ्यामध्ये टाकायसाठी। त्याच्या अद्रक सुद्धा होतं, अद्रकाची पेस्ट आहे। आता मी इकडे गव्हाचं जे पीठ आहे ते घेऊन घेतलेलं आहे। मी अंदाजेच घेतले आहे, तुम्ही मोजूनही घेऊ शकता। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे बेसन सुद्धा मी अंदाजेच घेतलेलं आहे। तुम्ही 2 चम्मच टाकलं तरी चालेल। आणि त्याच्यानंतर मी ओवा टाकणार आहे, ओवा चांगला असतो टाकण्यासाठी। आणि त्याच्यानंतर मग मी टाकणार आहे 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकणार आहे, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ टाकणार आहे। आणि त्याच्यानंतर मी जे पेस्ट काढली ती अद्रक, लसण, कोथिंबीर आणि टमाटर, 2 मिरच्या, तर ते टाकणार आहे त्याच्यामध्ये। आणि मग नंतर आता हे स्वच्छ धुवून घेतलेले बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ते मी याच्यात मिक्स करून घेईन। आणि नंतर असं भिजत जायचं, एकदम पाणी नाही टाकायचं। अगोदर पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लागेल तसं पाणी घ्यायचं, कारण मेथीसुद्धा ओली आहे तर पाणी सोडते। तर असं हळूहळू भिजून घ्यायचं। तुम्ही भिजवताना यामध्ये तेलाचा सुद्धा वापर करू शकता। तेल जरी टाकलं थोडंसं तरी चांगला असा उंडा आपला होऊन तयार येतो। तर आता इकडे मी मिरच्या भाजत आहे, हिरव्या मिरच्या, कारण पराठेसोबत हिरवा ठेचा खूप छान लागतो खायला। तर त्याच्यासाठी मी घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, जिरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हे घेणार आणि मिक्सरमधून काढून याचा चांगला ठेचा असा तयार होतो आणि तो पराठ्यासोबत आपण खाऊ शकतो। तर आता माझं पीठ मळून झालेलं आहे आणि मी आता पराठा बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता छान असा पराठा आलेला आहे आणि याला जास्त तेल लागत नाही, थोडंसं तेल टाकायचं होण्यासाठी। तर तयार मी इकडून टाकलेलं आहे। मी पिठाने लाटलेले, तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता, चांगला येतो। आणि बेलने जे हलक्या हाताने लाटायचं, नाही तर मग तो पराठा जो आपला तुटून जाईल, म्हणून हलक्या हाताने लाटायचं। आणि तव्यावर टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घेतलं की आपला चांगला असा पराठा तयार होतो। त्याला कलरसुद्धा चांगला येतो, तुम्ही बघू शकता। छान असा पराठा तयार आहे। बघा किती छान नरम आणि चांगला असा पराठा आपला आलेला आहे, कोणीही खाऊ शकतो। असाच मी दुसरा पण पराठा बनवला आणि तो सुद्धा तव्यावर टाकून दिला। आणि याला व्हायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटात आपला पराठा तयार होतो। बघा किती छान कलर आलेला आहे त्याला।
थोड्याशा तेलामध्ये आपलं चांगले असे पराठे होऊन जातात, जास्त ऑइली होत नाही आणि हेल्दी राहतात, चांगले राहतात आपल्या शरीरासाठी. आणि नाश्त्यामध्ये असे केले की कोणीही खाऊ शकतं, लहान मुलंसुद्धा खातात, मोठे माणसं सर्वच जण खाऊ शकतात. तर छान असं आपले पराठे जे आहेत मेथीचे तयार आहेत. अशाच प्रकारे मी जे बाकीचे माझे पराठे आहेत ते सुद्धा बनवून घेईल. तर इकडे बघा मी ताटं काढून ठेवलेलं आहे, एक आत्यासाठी काढले, अनुसाठी पराठे काढलेले, हिरवा ठेचा आहे, लोणचं आणि कांदा, असे तुम्ही खाऊ शकता. खूप छान असे पराठे होतात आणि टेस्टला पण खूप छान येतात. आणि जर तुमच्या इकडे दही असलं तर दह्यासोबत तर एक नंबर लागतं, दह्यासोबत खूप छान असे पराठे लागतात हे. तर असे मेथीचे पराठे तयार आहेत. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हे पराठे असे आवडले असेल तुम्ही घरी नक्की करून बघा, सर्वांना आवडेल. आणि असंच माझे ब्लॉग बघत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.